नमस्कार. आज 8 मार्च मुख्यत्वे भारतात आणि देश विदेशात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. नमस्कार, मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय वृत्तम मराठी दिनविशेष. 8 मार्च 1534 रोजी चित्तोडच्या राणी कर्णावती यांनी इस्लामिक शासकांच्या हाती पडण्यापेक्षा मृत्यूचा पर्याय निवडला आणि या दिवशी कर्णावती राणी यांच्याबरोबरच हजारो शूर महिलांनी आपली अस्मिता आणि स्वाभिमान जपण्यासाठी अग्निप्रवेश करत जोहरचा मार्ग स्वीकारला. इतिहासामध्ये या जोहरला मेवाडचा दुसरा जोहर असं म्हणलं जातं. तर पहिला जोहर हा राणी पद्मिनीनं अल्लाउद्दीन खिलजी या इस्लामिक शासकाविरुद्धच्या लढाईत शेवटचा उपाय म्हणून स्वीकारला होता. राणी कर्णावतीच्या जोहरचं कारण होतं बहादूर शाह हा इस्लामिक शासक, ज्याने 1534 मध्ये चित्तोडवर हल्ला केला. या युद्धात राणी कर्णावतीच्या सैन्यानं बहादूर शाहला मोठ्या धैर्यानं तोंड दिलं, पण हा लढा फार काळ टिकू शकला नाही. त्यानंतर राणी कर्णावतीच्यासह शूर स्त्रियांनी जोहर करण्याचं ठरवलं. या जोहरच्या आधी राणी कर्णावतीनं तिचे 2 पुत्र विक्रमादित्य सिंह आणि उदय सिंह यांना पन्ना या दासीसह संरक्षणाखाली गुप्त मार्गाने बुंदीला पाठवलं. त्यामुळे ते दोघे सुरक्षित राहिले. राणी कर्णावती ही मेवाडचे राजा राणा सांगा यांची पत्नी होती. राणा सांगा यांनी राजपुतांना एकत्र करत मुघल शासक बाबर विरुद्ध मोठी आघाडी तयार केली होती. मात्र 1527 मध्ये मुघल सम्राट बाबरशी झालेल्या युद्धात राणा सांगा गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कर्णावती राणीने आपला मोठा मुलगा विक्रमादित्य याला गादीवर बसवून काही काळ राज्यकारभार सांभाळला. तर राणी कर्णावतीचा दुसरा मुलगा म्हणजे राणा उदयसिंह, ज्यांनी मेवाडवर 30 वर्षाहून अधिक काळ राज्य केलं आणि उदयपूर शहराची स्थापना केली. महाराणा प्रताप हे याच राणा उदयसिंह यांचे पुत्र, ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अकबराशी मोठ्या शौर्यानं लढा दिला होता. आज 8 मार्च रोजी भारतासह जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातोय. विविध क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढावा आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. स्त्रियांसाठी एक खास दिवस असावा या कल्पनेचा पाया 1908 मध्ये न्यूयॉर्क शहरात हजारो महिलांनी एक मोर्चा काढला. या दरम्यान घातला गेला होता. महिलांचे कामाचे तास कमी असावेत, त्यांना चांगला पगार मिळावा आणि महिलांनाही मतदानाचा अधिकार मिळावा अशी या मोर्चामध्ये मागणी करण्यात आली होती. या मोर्चाच्या 1 वर्षानंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने पहिला राष्ट्रीय महिला दिन साजरा केला. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला दिन साजरा करण्याची कल्पना होती क्लारा झेटकिन या महिलेची. त्यांनी 1910 मध्ये जागतिक स्तरावर हा महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अखेर 1975 मध्ये या आंतरराष्ट्रीय महिला दिनाला औपचारिक मान्यता मिळाली. दरवर्षी हा महिला दिन एका विशिष्ट संकल्पनेसह अर्थात थीमसह साजरा केला जातो. असं जग निर्माण करणं जिथे प्रत्येकाला समान हक्क आणि सन्मान मिळेल, ही या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आहे. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असं म्हणत प्रसंगी स्वच्छतेची शिकवण देत कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे थोर संत गाडगे महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातल्या शेणगाव इथं झाला होता. डेबूजी चिंगराजी जानोरकर असं त्यांचं मूळ नाव. गाडगे महाराज म्हणजे चालतं फिरतं विद्यापीठ आहे असं म्हणलं गेलं. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटकं गाडगं, अंगात चिंध्यांपासून तयार केलेला पोशाख असं त्यांचं रूप असायचं. गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई इथे अनेक धर्मशाळा बांधल्या. जनकल्याणाची अनेक कामं केली. आपलं जीवन त्यांनी विरागी आणि धर्मशील वृत्तीनं व्यतीत केलं. संत तुकारामांना गुरु मानणाऱ्या गाडगेबाबांनी खेडोपाडी शहरोशहरी जाऊन कीर्तनं केली. शिक्षणाचं महत्त्व लोकांना पटवून दिलं. साक्षरतेचा प्रचार प्रसार केला. आपले विचार गावागावातल्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा, प्रामुख्याने वराडी बोलीचा उपयोग करत असत. आज देशभरात महाशिवरात्र साजरी केली जाते. हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या चतुर्दशी या तिथीला साजरा केला जातो. आज देशभरातल्या सर्व ज्योतिर्लिंग आणि शिवमंदिरांमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पौराणिक कथेनुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्दशी तिथीला भगवान शंकर हे शिवलिंगाच्या रूपात अवतरले असं सांगितलं जातं आणि म्हणूनच ही तिथी महाशिवरात्र म्हणून साजरी होते. त्याचबरोबर या उत्सवाविषयी आणखीन एक पौराणिक कथा आहे की महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची भेट झाली आणि देवी पार्वती यांच्याशी विवाह करत भगवान महादेवांनी गृहस्थ जीवनात प्रवेश केला. वृत्तम ॲपच्या वतीने तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
तर हे होते आजचे अर्थात 8 मार्चचे दिनविशेष. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्या YouTube चॅनलवर नक्की पोस्ट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वृत्त मराठीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.